तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा भाऊ शुभम. तुम्ही म्हणत असाल रोज व्हिडिओमध्ये एकच कंटेंट, ते उठून कॉफी प्यायची, जिमला जायचं आणि तिथून आलं की आवरून शॉपवर जायचं. पण मित्रांनो, एखाद्या गोष्टीत जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर ती गोष्ट सातत्याने करणं गरजेचं आहे. त्यात तुम्हाला कोणतं कारण देऊन चालणारच नाही. आणि ती एक म्हण आहे ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रत्येकाच्या आयुष्यातल्या गोष्टी ज्याच्या त्यालाच बघाव्या किंवा सुधाराव्या लागतात. पण मीही तेच करते आणि मला ज्या आयुष्यात मिळवायचं त्याच्यासाठी मी पळते. आणि ते मिळवण्यासाठी मला किती वेळ, किती दिवस आणि किती वर्ष लागतील हे मलाही माहीत नाही. पण मी प्रयत्न करणं सोडणार नाही, कारण परिस्थिती जबाबदार म्हणून अर्जुनही रण सोडायला निघाला होता. कृष्णाने त्याला थांबवलं. कृष्णाने त्याची परिस्थिती बदलली नाही, तर त्याची मनस्थिती बदलली. माझा योग नाही असं म्हणणं म्हणजे पळवाटा शोधणं असतं. गीतेतही योग नंतर तर कर्म आधी आले आहे. याचाच अर्थ कर्मातून योग जन्म घेतो. खरं तर आपण चाललो की वाट तयार होते. रणांगणात उभं राहिल्यावरच पुढचा मार्ग दिसतो आणि थांबून बसलो तर फक्त शंका वाढते. आणि वाट बघण्यात मित्रांनो अख्खं आयुष्य निघून जातं. आणि मित्रांनो, आपले कष्ट कोणी बघू वा ना बघू, पण देव बघत असतो. आपण फक्त आपल्या तत्वाशी प्रामाणिक राहिलं ना, तर एक दिवस आपला नक्की येतो आणि सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करून तुमच्या भावाला मोटिवेट करा. धन्यवाद.